अंबरनाथमध्ये वायू गळती झालेल्या कंपनीमध्ये अजूनही धूर निघत असल्याचं दिसतंय। अंबरनाथ परिसरामध्ये अजूनही उग्र वास आहे आणि या सगळ्यामुळे इथले नागरिक सध्या प्रचंड हैराण झालेले आहेत। अंबरनाथ मधील मोरिवली MIDC मधील कंपनीमध्ये आपण आलेलो आहोत। निकाकेम ही कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये रात्री 9-10च्या दरम्यान रासायनिक मिश्र असं केमिकल जे आहे ते हवेमध्ये पसरलं होतं। त्यामुळे नागरिकांच्या घशात खवखव होणं, डोळ्याला जळजळ होणं असं सगळं प्रकार जो आहे तो रात्री झाला होता। रात्री प्रदूषण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले, MIDCचे अधिकारी आले आणि आता त्यांनी या ठिकाणी काही सॅम्पल्स जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत। कंपनीचे या ठिकाणी काही टेक्निशियन आपल्या सोबत आहेत। काय सांगाल नेमकं कशामुळे हे झालं होतं? ऑइल आहे ना, ऑइल मध्ये काय पाणी टाकलं ना तर रिएक्शन झालंय ते म्हणून पाणी दूर निघतोय। आता काय केलंय आपण तिथं, नेमकं कशा पद्धतीने तुम्ही हे केलंय? काय नाही, ते पॅक केलं ना, ढक्कन पॅक केलं ते। आता ते पाणी मिक्स आहे ऑइल मध्ये पाणी मिक्स आहे, रिएक्शन झाला ते मधून याच्यामधून धूर निघतोय। रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही होतो रात्रीकडे, पण ते सॅम्पल पण घेऊन गेले ते लोक। प्रदूषण मंडळाने रात्रीपासूनच या ठिकाणी त्यांची वायू नियंत्रण वाहन जे आहे ते उभं केलेलं आहे। नेमकं हा पदार्थ जो आहे, रासायन जे आहे कशाचा आहे याबाबत आता रिपोर्ट आल्याच्या नंतरच आपल्याला माहिती मिळणार आहे। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, ABP माझा, अंबरनाथ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।